8 वर्षात 7 प्रमुख परीक्षा वादात. पेपरफुटी गैरप्रकारामुळे भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह. राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि विश्वासार्हतेवर गेल्या 8 वर्षात भरती प्रक्रियेच्या वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 2018 ते 2026 या काळात किमान 7 प्रमुख परीक्षा या पेपरफुटी गुन्ह्यांमध्ये फेरफार किंवा अन्य गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत आल्या आहेत. काही परीक्षा रद्द करून पुन्हा घ्याव्या लागल्या, तर काही प्रकरणात विशेष तपास आणि गुन्हे अन्वेषण यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षांची पारदर्शकता आणि सुरक्षितता यावर प्रश्न उपस्थित करणारे या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक फटका बसलेला आहे. अनेक उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, तर भरती प्रक्रिया अनेक महिने रखडली आहे. 2018च्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेपासून सुरू झाली आहे. तपासादरम्यान गुन्ह्यांमध्ये फेरफार आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता समोर आली आहे. त्यानंतर वादग्रस्त घटनांची मालिका, OMR शीट आणि संगणकीय 2020च्या TET परीक्षेत प्रणालीत फेरफार करून काही उमेदवारांचे गुण वाढवल्याचा आरोप झाला आहे. आणि या प्रकरणात अधिकारी, दलाल आणि उमेदवारांविरोधाचे गुन्हे वर्ष राज्यातील भरती परीक्षांसाठी दाखल करण्यात आले होते. 2021 हे सर्वाधिक वादग्रस्त वर्ष ठरले. आरोग्य विभागाच्या घटक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच बाहेर आल्याचा आरोप झाला. कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर त्यानंतर गट ड भरती परीक्षा रद्द करून नव्याने घेण्यात आली. याच काळात म्हाडा भरती परीक्षा कथित पेपरफुटीमुळे रद्द करून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.